10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे। उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे। 11 वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे। राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे। मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिराने निकाल जाहीर होतोय। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण हा सारा भाग मान्सूनने आज व्यापून टाकला। पुणे वेधशाळेने ही माहिती दिली। कोकणातल्या बाजूने मुंबईत तर साताऱ्याकडून पुण्यामध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या सरी दुपारी 1:30च्या सुमारास जोरात बरसल्या। येत्या 24 ते 48 तासात मुंबईत पाऊस दाखल होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने आधीच वर्तवला होता। त्यानुसार आज मान्सूनचं मुंबईतही आगमन झालं। 2016च्या तुलनेत मान्सून 8 दिवस आधीच मुंबईत पोहोचला। पण गेल्या वर्षी ही तारीख 20 जून होती, तर त्याआधीच्या म्हणजे 2015 मध्ये मान्सून आजच्याच म्हणजे 12 जूनला मुंबईत दाखल झाला होता। सोलापूर शहरात सलग 2 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे साचलेलं पाणी नागरिकांच्या घरात घुसले। आसरा आणि ब्रह्मदेव नगर परिसरातील नागरिकांची फारच तारांबळ उडाली। या भागातल्या ड्रेनेजचं काम अत्यंत कासव गतीनं सुरू असून जे काम झाले ते देखील पावसात वाहून गेल्याचं चित्र आहे। दरवर्षी या भागात ही स्थिती असते। गेल्या वर्षी नागरिकांनी आंदोलन केलं होतं। अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही दखल घेण्यास आणि कुणीही येण्यास तयार नाही। बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवरील मुख्य पूल कुचकामी झाल्याने तयार करण्यात आलेला पर्यायी पूल अवघ्या 6 महिन्यात पहिल्याच पावसात वाहून गेलाय। त्यामुळे 6 महिन्यांपूर्वी केलेल्या पुलाची क्षमता किती तोकडी होती हे सिद्ध झालंय। प्रशासनाची तात्पुरती मलमपट्टी जनतेच्या जीवाशी कशी येऊ शकते हे यावरून समोर आलंय। सोलापूर धुळे महामार्गावरील बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीवर 1935 साली पूल बांधण्यात आला होता। या पुलाचं आयुष्य संपल्याने मागील वर्षीपासून वाहतूक थांबवण्यात आली होती। दरम्यान 6 महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने IRB कंपनीकडून या नदीवर तात्पुरता वळण पूल तयार करून मुख्य पुलाचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला। नवीन पूल तर झालाच नाही, मात्र जो पर्यायी पूल तयार केला होता तो रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात वाहून गेलाय। बारामती शहर आणि परिसरात आज मान्सूनचं जोरदार आगमन झालं। सकाळ झाली तब्बल 2 तास चाललेल्या पावसामुळे बारामती शहर जलमय झाल्याचं पाहायला मिळत होतं। दिवसभर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसानं दिलासा मिळाला। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातही मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं नागरिकांची एकच तारांबळ उडाली। गेले काही दिवस राज्याच्या सर्वच भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असताना चंद्रपूर जिल्ह्यात मात्र तुरळक पाऊस सुरू होता। अशातच दुपारपासून आकाशात ढगांची दाटी सुरू झाली आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं मुसळधार हजेरी लावली। थोड्या काळात पाऊस धोधो बरसल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन आणि धान लागवडीला हा पाऊस पोषक असून आता पेरणीच्या कामांना वेग येणार आहे। दरम्यान चंद्रपूर शहरालगत असलेल्या पद्मापूर शेत शिवारात शेतीच्या कामावर असलेल्या दोघांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले। खेड तालुक्यातल्या होलेवाडी इथं शेळ्यांच्या कळपावर वीज पडली। वीज पडल्यानं 3 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जखमी झाल्या। जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बच्चे कंपनीची शाळा सुरू व्हायला शेवटचे 2 ते 3 दिवस उरले असताना रायगडच्या किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली। मोठ्यांसह लहान मुलांनी समुद्रावर फिरण्याबरोबरच समुद्र स्नानाचा आनंद घेतला। पण सागरी पर्यटनाबरोबरच वर्षा पर्यटनही होईल या आशेने आलेल्या पर्यटकांची मात्र फार निराशा झाली। मान्सून कोकणात दाखल झाल्याची बातमी ऐकून अनेक पर्यटक इथं आले। गेल्या 2 दिवसात रायगड जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असलं तरी काही भागात कडकडीत ऊन पडले। पावसानं हजेरी न लावल्याने या पर्यटकांचा हिरमोड झाला। रायगडकरांबरोबरच इथं आलेल्या पर्यटकांना आता पावसाची प्रतीक्षा आहे। मान्सूनच्या पहिलाच पाऊस मुळ्यामध्ये मुसळधार झाला। या पावसानं पुणेकरांना उकाड्यातून मोठा दिलासा दिला असला तरी अनेक ठिकाणी पाणी साचलेल्यानं गैरसोयीचाही सामना करावा लागला। पुण्याच्या RTO कार्यालयातही अनेक भागात पाणी शिरलं। शिकाऊ चालकांना परवाना देण्याच्या विभागात पाणी शिरल्यानं कामकाज ठप्प झालं। पिंपरी चिंचवडमध्येही आज पावसाचं आगमन झालं। पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यात पोळलेल्या नागरिकांना सुखद गारवा मिळाला। शहराच्या सर्वच भागात दुपारी 1च्या सुमाराला चांगला पाऊस झाला। दिवसभर पावसाची ये जा सुरूच होती। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली खरी, पण बऱ्याच अवधीनं पाऊस आल्यानं सर्वांचं समाधान झालं। राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आणि शेतकऱ्याच्या हाती नवीन कर्ज मिळणं दुरापास्तच आहे, कारण त्यासाठी अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागणार आहेत। सरकारला आपला निर्णय बँकांना कळवावा लागणार आहे। त्यात आधीच्या कर्जाची हमी लिहून द्यावी लागेल। त्याचप्रमाणे सरकार बँकांसोबत बैठक घेऊन आपला निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे। पण ही बैठक कधी होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही।
त्यामुळे खरीपाचं कर्जवाटप करण्यास अडचणी येणार आहे. शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावर मंत्रिगट आणि शेतकरी नेते यांनी सर्वमान्य तोडगा काढल्याबद्दल या नेत्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं. शेतकरी आणि त्यांचा विकास समृद्धी ही राज्य सरकारची सर्वोच्च प्राथमिकता कालही होती, आजही आणि भविष्यात देखील राहील, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानं दिली. कर्जमाफीच्या बाबतीत जमिनीची कुठलीही मर्यादा राहणार नाही, असं आज महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलं. सरसकट कर्जमाफीचा अर्थ सांगा, असा प्रश्न पवारांनी विचारला होता. त्यावर कर्जमाफीसाठी जमिनीची मर्यादा हटवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गरज नसेल तर कर्जमाफी घेऊ नका, असं आवाहनही चंद्रकांत पाटलांनी केलंय. सरसकट कर्जमाफी ही सरकारने तत्वता मान्य केल्यामुळे आज सर्व शेतकरी संघटनांचं यात समाधान झालेलं आहे. या व्यतिरिक्त जी कर्जमाफी आधी घोषित केलेली आहे 2 जूनला पहाटे 2 जूनला पहाटे त्या अल्पभूधारक आणि मध्यभूधारक शेतकऱ्यासाठी लगेच कर्ज मिळणं आवश्यक आहे. याचं कारण पेरण्या सुरू झालेल्या आहेत, शाळा मुलांच्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना कर्ज वितरण हे लगेच सुरू केलं. कोल्हापुरात जिल्हा मध्यवर्ती बँकेला लगेच कर्जवाटप सुरू करण्यास तयार नसल्याचं बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत राज्य सरकारचे पैसे येणार नाही तोपर्यंत नवीन कर्ज देऊ शकणार नाही, असंही मुश्रीफ यांनी म्हटलंय. दरम्यान कोल्हापूर जिल्हा बँकेकडे 251 कोटी 20 लाख रुपये कर्ज थकीत आहे. 5 एकराच्या आतल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा तत्त्वाचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी आज त्यांना नवीन कर्ज घ्यायला जावं म्हणून सांगितलं बँकेत. आज अनेक लोक आमच्या अनेक शाखेमध्ये आलेले होते. आता जोपर्यंत त्याची थकबाकीची रक्कम बँकेत येत नाही तोपर्यंत कर्ज पुरवठा होणार नाही. आणि रिझर्व्ह बँक नाबार्डच्याच आम्हाला अडचणी आहेत, कारण आमच्या बँकेकडे तसा काय सरप्लस पैसा नाही. आता आमच्याकडे 28,220 शेतकरी 5 एकराच्या आतले थकबाकीदार शेतकऱ्याची जिल्हा बँकेकडच्या संख्या आहे आणि जवळजवळ त्यांची जी 251 कोटी रुपयाची थकबाकीची रक्कम आहे. ही रक्कम आली की त्याला लगेच आम्ही कर्जपुरवठा करू. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांची जीभ लातूरमध्ये चांगलीच घसरली. त्याला निमित्त झालं तो कर्जमाफीचा मुद्दा. भाजपनं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल असं आवाहन मागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्याचा संदर्भ देत आता शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का, असा सवाल पत्रकारांनी लातूरमध्ये रामदास कदम यांना विचारला. त्यावर बिथरलेल्या रामदास कदम यांनी आम्ही सरकारमधून बाहेर पडल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का, असा अजब सवाल उलट पत्रकारांनाच विचारला. शेतकरी आत्महत्या थांबणार असतील तर आम्ही उद्या बाहेर पडू, पण आम्ही सत्ता सोडल्यावर शरद पवार सरकारला पाठिंबा देणार नाहीत याची गॅरंटी तुम्ही घेणार का, असा प्रतिसवालही त्यांनी पत्रकारांना विचारला. शिवसेना सत्तेत सहभागी नसून फक्त सरकारला टेकू दिल्याचा अजब निर्वाळाही रामदास कदमांनी दिला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. योग्य वेळेला आमच्या पक्षप्रमुख योग्य दिले नाही, ते समजा आमच्या पक्षप्रमुख आहे ना, तुम्हाला काय आम्ही सांगतो बाहेर पडा म्हणून. आम्ही तर सांगतच नाही. मी काल काय पत्रकार विचारलं, तुम्ही काय शरद पवार भेटू आलात का, आम्हाला हा वेगळा प्रश्न विचारत आहे. आणि म्हणून शिवसेना राजकारण नाही, हा स्वाभिमानी पक्ष आहे, हा मावळ्यांचा पक्ष आहे, शिवसेना प्रमुखांचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. आम्ही लाचारी कधी पत्करलेली नाही, लाचारी पत्करणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी बसलोय आतमध्ये आणि म्हणून ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात प्रश्न येतात त्यावेळेला आम्ही ते थांबवतोय. कॅबिनेटमध्ये ते काम सातत्याने करतोय. कर्जमाफीची घोषणा झाली, तत्वतः सरसकट कर्जमाफी म्हणजे काय हे मात्र अद्याप ना शेतकऱ्यांना समजलं ना बँकांना. सोमवारी सकाळपासून बँकांमध्ये कर्ज मिळेल का असं विचारणाऱ्या शेतकऱ्यांची रांग लागली होती. नव्यानं पीक कर्ज देऊ तेव्हा रुपे कार्ड देऊ असं सांगत बँकांनी अजून कुठलेही आदेश आले नसल्याचं सांगितलं. राज्यात शिवसेनेची सत्ता येणार असून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहणार असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. राज्यात येत्या काळात राजकीय भूकंप निश्चित होणार असून तो होऊ द्यायचा की नाही हे सत्ताधारी भाजपनं ठरवावं असंही राऊत म्हणाले. धुळ्यामध्ये शिवसंपर्क अभियानासाठी खासदार संजय राऊत आले होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी उद्धव ठाकरे पुढचे शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी केलेली कर्जमाफी मनापासून नसून शिवसेनेच्या दबावामुळे करावी लागली असा दावाही राऊत यांनी यावेळी केला. सरकारनं जुलैपर्यंत कर्जमाफी दिली नाही तर शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की महाराष्ट्रात जुलैमध्ये भूकंप
ते लोकांपर्यंत जाऊ नाही. भूकंपाची भाषा केल्यावर तिकडे तडे गेलेले आणि त्यांनी 24 तासामध्ये कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. हे यश ही ताकद शिवसेनेची आहे. आज ही शिवसेना एका अशा वळणावर उभी आहे ती महाराष्ट्राची पुढली सत्ता ही शिवसेनेची असणार अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात. या राज्याचा पुढला मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार आणि ते उद्धव ठाकरेच असणार हे सुद्धा मी या धुळ्यामधून जाहीर करतो. राज्यभरातील शेतकऱ्यांना सरकारनं तत्वतः कर्जमाफी जाहीर केली आहे खरी, मात्र या कर्जमाफीचा फायदा कोकणातील शेतकऱ्यांना होणार की नाही याबाबत अजूनही शंकाच आहे. कारण आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना झालाच नव्हता. त्यामुळे कोकणातील महत्त्वाचं पीक असलेल्या आंबा बागायतदारांच्या चिंता आता पुन्हा वाढल्या आहेत. कारण आताची जी कर्जमाफी सरकारनं जाहीर केली आहे यामध्ये कोकणातील आंबा बागायतदारांना किती कर्जमाफी मिळणार याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नाहीये. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत सापडले. मुंबईहून नागपूरला जायला 3 महामार्ग असताना 4था महामार्ग हवाच कशाला, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवलाय. अजून जुनी कामं पूर्ण झालेली नाहीत आणि आता समृद्धी महामार्गावर नवी शहरं निर्माण करणार आहेत. मात्र याला किती काळ लागणार याचा अंदाज सरकारला आहे का, असा प्रश्नही पवारांनी केलाय. विकास जमिनीशिवाय होणार नाही, मात्र विकास करताना कोणाला उद्ध्वस्त करू नका आणि रस्त्यावर आणू नका असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. समृद्धी मार्गामध्ये नवीन शहरं करण्याची कल्पना, त्या नवीन शहराच्यासाठी जमीन घ्यायची कल्पना. एका मुंबई शहराला जाण्याच्यासाठी एकाच्या ऐवजी 3 पर्याय असताना आता 4था पर्याय करायचा आणि तो 4था पर्याय करायला निघाल्याच्या नंतर त्याला कोणी विरोध केला तर त्याला प्रादेशिक विरोध करतात. प्रादेशिक प्रश्नाची निर्मिती करून विभागामध्ये एक प्रकारची कटुता निर्माण करायचा हा प्रयत्न केला. यवतमाळच्या पांढरकवडा इथं बियाण्यांच्या अवैध कारखान्यावर पोलीस आणि कृषी विभागाच्या पथकानं छापा मारलेला असून 10 लाखांवर बनावट बीटी कॉटन बियाणं जप्त करण्यात आलं आहे. कृषी साहित्य विक्रीचा कुठलाही परवाना नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बियाणं साठवून त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून हा छापा मारण्यात आला. पोलिसांनी सूचना देऊन तिथं छापा मारला असता कल्पवृक्ष BG2, शायोना BG2, KCHH 904 BG2, टागोर BG2, कल्पवृक्ष बोलगाड BG2 या कंपन्यांचे खुले पाकिट्स, बनावट बियाणं, वजन काटे आणि सिलिंग मशीन तसंच बनावट औषधांचे डबे असे 18 लाखांचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीसह कापूस बियाणे कायद्यानुसार गुन्हे दाखल केलेत. महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील मद्य विक्रीस बजावलेल्या बंदीच्या निर्णयाविरोधातील याचिका आज मुंबई उच्च न्यायालयात निकाली काढण्यात आली. महामार्गावर मद्य विक्रीपेक्षा अपघातांना आळा घालणं जास्त महत्त्वाचं असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं. तसंच 5 जुलैपर्यंत महामार्गापासून प्रत्येक विक्रेत्याचं अंतर मोजण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची राज्य सरकार चुकीच्या पद्धतीनं अंमलबजावणी करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. गोंदिया शहराच्या फुलचोर भागात असलेल्या अन्नपूर्णा राईसमध्ये दरोडा पडला. या दरोड्यात एका सुरक्षा रक्षकाची हत्या करत राईस मिलच्या तिजोरीतून 5,000ची रोकड पळवण्यात आली. जागरसिंह विश्वकर्मा सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. 2 वर्षांपूर्वी राईस मिलमध्ये सुरक्षा रक्षकाची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. पुण्यातल्या पौड फाटा ते नळस्टॉप चौकादरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा मार्ग एकेरी करण्यात आला. मात्र हा प्रयोग पुणेकरांच्या फारसा पचनी पडला नाही. आज सकाळपासूनच इथं वाहतुकीचा बोजवारा उडाला होता, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे या बदलाला पुणेकरांनी विरोध केला. या ठिकाणची वाहतूक तत्काळ पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मेट्रो प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारी ही पुढची बातमी. मुंबई मेट्रो 1 कंपनीनं 5 रुपयांपर्यंत भाववाढ केली आहे. मात्र एका बाजूनं प्रवास करणाऱ्या भाड्यात कोणताही बदल केलेला नाही. पण रिटर्न म्हणजेच परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवासात 5 रुपयांची भाडेवाढ आहे. दरम्यान याबाबत कोणती पूर्वसूचना दिली नव्हती, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. अरुणाचल प्रदेशमधील पुरोईक आदिवासी समाजातील 18 विद्यार्थी सध्या मुंबई भेटीवर आले आहेत. इंडियन नॅशनल फेलोशिप सेंट्रलच्या वतीनं आलेल्या या विद्यार्थ्यांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी मिस इंडिया युनिव्हर्सची रनरअप नवेली देशमुखही उपस्थित होती.
अरुणाचल प्रदेशमधील पुरोईक आदिवासी समाज अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत गुलामीत जगत होता. आता या समाजातील काही विद्यार्थी शिकून पुढे आले आहेत, नव्या आशा घेऊन नवी क्षितिज शोधत आहेत. नोटाबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेली झळ आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम करेल असं भाकीत स्टेट बँकेनं वर्तवलंय. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधानांनी 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटाबंदीचा दीर्घकालीन परिणाम आत्ताच सांगता येणं कठीण आहे, पण येत्या काही महिन्यात मात्र अर्थव्यवस्था शैथिल्य कायम राहील असं बँकेच्या एका माहितीपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय. बँकेनं भांडवली गुंतवणुकीसाठी जवळपास 15,000 कोटी रुपयांचे समभाग संस्थात्मक गुंतवणूकदारांना विक्रीसाठी खुले केले. त्याआधी जारी करण्यात आलेल्या माहितीपत्रकात ही माहिती जारी करण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.